आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सगळं तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणारे प्रत्येकांना सहाय्य प्रार्थना मी आमच्या प्रभूच्या नावाने करतो. तर आजच्या काळामध्ये आपण बघतो की मध्ये आपण बघतो 24 अध्यायामध्ये किंवा लोक 21 अध्याय मार्क 13 अध्यायामध्ये आपण घेतलं तर त्या वचनामध्ये अनुभव घेण्यासाठी तुम्हाला खूप महत्वाचं आहे की आम्हाला फसवणूक करणारे किती लोक येतात. कारण जी सुरुवाती होती, जे येशू ख्रिस्ताचा जन्म, लूक हा वैद्य होता, हा डॉक्टर होता आणि ह्या डॉक्टरांनी ना हे स्पष्ट भाषांतर त्याच्यामध्ये दिलेलं. तो कुठला प्रेषित नव्हता, कुठला सुवार्तिक नव्हता, तर लूक हा एक वैद्य होता, एक डॉक्टर होता. आणि येशूची जी आई तिला म्हटलेलं आहे ती मरिया होती आणि तिच्याद्वारे येशू ख्रिस्त या पृथ्वीमध्ये जन्माला आलेला होता. तर आज आपण बघतो की बरेच लोक मरिया मातेच्या विरोधात आहे. माणूस एक समाजात आहे आणि समाजात कोणी एक स्टॅच्यू ठेवतो, त्याची आराधना भक्ती काही करतो. त्याला माहिती नाही ज्या दिवशी योहान 8:32 त्याला सत्य समजेल, सत्य त्याला बंधनातून मुक्त करेल. मी उदाहरण आहे, माझ्या घरामध्ये अद्याप आहे काय लाकडाची 10,000ची काय इमारत वेलंकरणी म्हणून. ज्याला समज नाही तो त्या भ्रमात पडतो आणि तो काम ते करतो. पण ज्या दिवशी त्याला सत्य समजते तेव्हा त्याला कळते की निर्गम मध्ये 20 अध्यायामध्ये की 10 आज्ञा मोशेला दिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिलीच आज्ञा आहे मूर्ती पूजा करायची. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं दिले एकच देवाला बस मूर्ती पूजा करायची. ज्या वेळेला आम्हाला ह्या गोष्टी कळणार, आता मला माहिती आहे की ही व्यक्ती अद्याप त्या मार्गात आहे, मी त्यांना पोस्ट नाही करत. एक नाही दिवस देव त्याला सच्चाई शिकवतो. माझ्या वागण्यात म्हणून बायबल काही सांगते प्रत्येकापासून तुमची सत्कर्म म्हणजे तुमच्यातून चांगले जे गुण आहेत. आता येशूच्या गुणाने आपण शिकले, येशूचे गुण चांगले होते, पवित्र मरियाचे गुण चांगले होते. पवित्र मरिया ही स्त्रीसाठी आणि प्रभू येशू हा पुरुषांसाठी. पण आजच्या समाजामध्ये लोक घडले तेच बिघडलं. ज्याने देवाचं काम करायचं तो देवाचं काम बाजूला ठेवतो. याची 23 प्रमाणे धार्मिकता सोडून अधर्म करायचा पाठिंबा लागतो. मग तो दुसऱ्याला सांगतो तू ही प्रार्थना करतो, तू ती प्रार्थना करतो, ती प्रार्थना करतो. प्रार्थना कोणी काही करू. आता बायबलचं तुम्ही बघितलं उत्पत्ती 1:27 की प्रत्येक मनुष्य देवाचं एक रूप आहे, पण प्रत्येक मनुष्य देवाच्या सारखा वागत नाही, चालत नाही. तर चालण्यासाठी त्याला कुठून प्रभूची इच्छा असते आणि प्रभूची ज्या वेळेला साजवायचे जेव्हा प्रभूची इच्छा असते तेव्हा. आता पौल जो होता तो शौल होता, प्रेषितांच्या कृत्यात 9 अध्यायामध्ये जर वाचलं तर तो शौलाचा पौल झाला, त्याचं नाव चेंज झालं. तुम्हाला ना मला घडवायचं असेल ना तर तुम्ही आणि मी नाही घडवू शकत, घडवणारा इर्म्याला परमेश्वर सरळ सांगतो. आणि परमेश्वर काय शिकवतो ते पण आपल्याला बघायचं. एक मटकं घडवणारा तो मटकं घडवायला लागला, ते पात्र बिघडलं, परमेश्वर त्याला तेच गोष्टी शिकवतो. आपल्याला पण त्याचं ते बिघडलं पण त्याला वाटलं की बिघडलेलं आहे ते दुरुस्त करणार, त्याला माहिती तो पुन्हा आपलं पात्र व्यवस्थित करतो. या पृथ्वीमध्ये जेव्हा माणसाला पाठवलेलं तर त्याला माहिती, तुम्हाला ना मला नाही माहिती. म्हणून पृथ्वीमध्ये सर्व हक्क परमेश्वराचा आहे. एक आई बाळाला जन्म देते बरोबर, त्याच्यानंतर ती आईला माहिती नाही बाळाला म्हणजे मुलगा काय होणार का मुलगी होणार, ते त्या बाळाला खायला कुठून आणणार. ती फक्त काय विचार करते, चादर राहण्यासाठी त्याला सगळ्या घरात सुविधा ठेवते. दुधाचं पण तिला माहिती नसतं. म्हणजे सगळी उदाहरणं आपल्या जीवनातले जे आहे ती देवाच्या हातात. म्हणून कधी कधी ना
आपण शिकतो तर ते शिकताना देवाला आवडते का? तर दावीद होता सुरक्षितमध्ये 51:5 वचन. दावीद होता तो कसे मी आईच्या गर्भात होतो तेव्हापासून पापलो. आता त्याच्या 11व्या वचनामध्ये त्याने सांगितलेलं आहे की माझ्यामधून पवित्र आत्मा काढून घेऊन. आता उदाहरण तुम्हाला शिकायचं. माझं सांगण्याचा दृष्टिकोन हे आहे, तुम्ही कुठेही प्रार्थनेत बसा, मला त्याचं देणं नाही, पण नफरत करू नका, कारण देवाचे नियम तोडू नका, कारण आपली कर्म आपल्यालाच भोगावं लागतात. ज्याची त्याची कर्माने परमेश्वर नीतिमान देतो, ज्याची त्याच्या कर्माने त्याला भोग देतो. तर सांगण्याचा विचार असा आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो की मी पण तुमच्या सारखाच मला प्रभूने बदललं, म्हणून मी कोणाला दोषी ठरू शकत. मी कधी कधी माळा रोजलीची करतात त्यांना सांगतो तू कर, चांगलं काय तू करते, देवाचं आठवण स्मरण करते, देवाची स्तुती करते ना. म्हणून मी काय शिकवलं लोकांना, 999 ती माळा हातात घे आणि हालेलुयाची स्तुती कर. आता लोक त्याप्रमाणे करायला लागले की आमचे स्वर्गीय बाबाची पण प्रार्थना, बायबलचे मुद्दे मी रद्द करू शकत नाही, परंतु स्तुती जर केली तर देवाला आवडते, तेव्हा आपले सगळे प्रश्न हळूहळू सुटत जातात. काही मुद्दे आपल्याला समजत नाही म्हणून आपण पुढे जा. बघा, एकदा प्रार्थनेपासून तुम्ही दुरावले तर तुम्ही स्वतः त्याच टायमाला विचार करायचा की मी नरकाच्या दरवाजा समोर उभा आहे. मत्तेय 25 अध्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे, 1 पासून पुढे सुरुवात केली. शाण्या 5 आणि 5 मूर्ख होते. ज्यांनी प्रार्थना घ्यायचं बंद केलं ते नरकाला गेले, त्यांच्यासाठी दरवाजे बंद. कोणालाही आम्ही तुच्छ लेखू शकत नाही की तुझी प्रार्थना बरोबर आहे, याची प्रार्थना बरोबर आहे, याची प्रार्थना बरोबर नाही. आम्हाला अधिकार तो दिला नाही. पण एका ठिकाणी देवाजवळ आलेले असताना, देवाची ओळख झाल्यावर, देवाचे वचन, देवाचं शिक्षण, देवाचे नियम त्याप्रमाणे चालायचं. म्हणून प्रेषित 20:29 पासून वचन दिले. प्रेषित 20:29 मी गेल्यावर कळपाची काय सांगते, दया आणि मया पण न करणारे मूर लांडगे ही तुमच्यामध्ये शिरतील. आता पौलाने तेच सांगितलेलं होतं, मी आता येतो तिथे जातो दुसऱ्या ठिकाणी, पण दुसरे जे येतील ते बघा. येशूच्या बरोबर असताना शास्त्री पुरुष होते, त्यावेळी याचक होते, शेवटला येशूला याचक लोकांचे. आता आपले लोक जे आहेत, जेव्हा पहिल्या पत्रात 2 अध्यायामध्ये तुम्ही 19 वचन वाचता, आपले असते ते आपल्या बरोबर राहिले असतील, आपले नाही ते, म्हणजे जे देवाचे नाही ते प्रार्थना सोडतात आणि जे देवाचे आहे ते प्रार्थना करतात. देवाचा कधी 6 अध्यायामध्ये देवाचा उपवास होत नाही. तुम्ही गेलेल्या 10 पहिले होता, समजलं, एक गेला तर 10 काही फरक पडत नाही. देवाला काही फरक पडत नाही. देवाने 44 प्रमाणे देवाने आणून दिलं, दाखवलं पवित्र शास्त्र काय. आता मेन आहे शेवटचा विश्वास, आणि लोक 18:8 मध्ये देते की शेवटला पृथ्वीवर विश्वास आढळणार. मग कोणत्या प्रार्थनेत बसायचं? मेन बायबलच्या आधारे जीवन जगणारा जो मुद्दा असतो तो म्हणजे विश्वास. म्हणून योहान 14:1 वचन मध्ये येशू ते सांगतो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ नाही. अस्वस्थ म्हणजे अंतःकरण. काय अस्वस्थ? काय अंतःकरण. जर अंतःकरण अस्वस्थ झालं तर मनुष्य सगळ्यामध्ये आजारी दुखी. तो संधी हे मी जाणून आहे. बघा, तुम्हापैकी काही माणसं उठून शिष्याला आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. आता बायबल मध्ये अगोदर लिहिलेलं आहे, हे तर आता पण आपण सोडून जातात, तो सोडून दे. ते विपरीत गोष्टी बोलतील. मग तुम्ही बायबलचे मुद्दे काय शिकता? म्हणून योहान 14:8 पासून येशू ते शिकवतो की बायबलचे मुद्दे पहिल्या प्रार्थनेत आल्यानंतर मी लोकांना आता नाही पहिल्यापासून ते शिकवतो. मला काही लोक सांगतात 30 वचन काय घेतो,
मग आठवड्यानंतर तोच दिवस काय येतो, उद्या सोमवार नाही आला पाहिजे, शनिवार यायला पाहिजे, संडे नंतर अंडे यायला पाहिजे, बरोबर की. मनुष्य विपरीत गोष्ट बोलतो तर तिथे गोंधळ होतो. हे शास्त्र तुम्हाला ना मला लिहिलेली, माझ्या खिशातलं काढून नाही दिले की माझे स्वतःच काय ना, खिशात आत गेले ते बरे. हा, देवाची इच्छा असेल तर हात असेच राहिले तर काय करणार. कधी पण माझं मत एकच आहे, मला सोड, माझ्यापासून दूर होऊन पण ह्या पवित्र शास्त्रापासून दूर होणार. कारण भविष्य तुम्हाला यश, तुमचं राग नफरत द्वेष माझ्या विषय असतो सोडून द्या. पण याने काय केले, प्रार्थनेने तुमचं काय बिघडलं. काही लोक आपसात एकमेकाची भांडण होतात तुम्ही बायबलमध्ये दिले ना. इफिसियन्स 4:26 मध्ये रागावा पाप नका करू. राग कर पण पाप कशाला करतो. रागाला तर परमिशन आहे देवाचं, बरोबर, पण पाप नाही. मग ते 6:14 आणि 15 क्षमा करा. क्षमेच्या दानामध्ये आम्हाला राहायचं आहे आणि हे क्षमा आमच्या सगळ्यामध्ये देवाचा आज्ञा. त्याच्यानंतर योहानाचे पहिले पत्र 4:1. योहानाचे पहिले पत्र 4:1. प्रियजनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरून आहे. सगळेच आत्मे देवाचे आहेत का, तुम्हाला काय वाटते. हे आत्मे देवापासून आहेत की नाही. काय सांगितलं, देवापासून आहे किंवा नाही. याची परीक्षा तुम्ही घ्यायची. पुष्कळ खोटे संदेश त्या काळामध्ये होते, त्या आताच्या काळात काय सांगितले, काय सांगितलं, काय सांगितले, खोटे संदेश ते जगात उठलेले आहेत. खोटे, खरं नाही, खोटं करतात. मग तुम्हाला काय वाटते की ते पण संदेश आहेत ना, बरोबर. संदेशाची किंमत कधी असते, म्हणजे 10 ते 40 पासून पुढे जी खरोखर देवाच्या वचनावर शिक्षणावर नियमाचा संदेश ते लोकांना लुटत नाही, लुटाऱ्यांना वाचवतात. कधी कधी बरेचशी बुद्धी अशा आपल्याला बघा, कोणी काही बोललं ना, काही सांगितलं ना, तर फक्त लक्षात एकच आणायचं की मला बायबलमध्ये काय सांगितले किंवा मला शिकवले तेव्हा काय सांगितले तेच मला बघायचं, दुसरं नाही बघायचं. आणि दुसऱ्या गोष्टी तुम्ही बघत बसले तर तुमच्या प्रत्येकाला फार मोठ्या संकटात जावं. जेव्हा मी इकडे बघतो ना तिथेच बोलतो. पेत्र बुडला कसा, वारा बघितला म्हणून की या हर एक व्यक्तीला ना देवाने काय शिकवलेलं आहे, देव काय सांगतो. हे बघा, माझं शिक्षण कसं आहे माहिती का, मला माहिती आहे तुम्ही माझ्याशी बोलून करता किंवा माझ्याशी भांडता, तुमच्याशी परिचय जास्त मी ठेवतो. तिकडे आहे ते बरं, जास्त परिचय ठेवला तर भांडणं होणार का. माझ्या दृष्टीत मी चांगलं बघतो, पण तुमच्या दृष्टीत मला जर तुम्ही चांगलं बघत नसेल तर आपल्या दोघांच्या मध्ये वादविवाद आणि भांडण होणार आहे. त्यापेक्षा तिकडे कोण नाही असं समजून असं विचार. निंदा नफरत द्वेष हे येशूच्या लोकांसाठी आहे. आता आम्हाला कसं जेवढी निंदा होईल जेवढं शेळ होईल तेव्हा आम्ही मजबूत होतो. आमचं जीवन असं आहे, कारण आम्हाला शिकायला मिळते की येशूने लोक उचललेले तर मला उचलायला लागेल. माझं एकच विचार असं असते, माझ्या डोक्यात टेन्शन काय की पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये 3:9 कोणाचा नाश नाही. कारण तुम्ही आले प्रार्थनेत, भविष्यात सगळं मिळवलं, सगळं मिळालं ना, आता का तुम्ही देवापासून दूर जाता, काय मिळणार तुम्हाला. शेवटी गेल्यानंतर लोक 11:24 फार अशुद्धात येतात, पहिल्यापेक्षा हालत खराब होते, माणसाचं भविष्य कमजोर. मी नेहमी लोकांना सांगतो, बरेच लोक काय सांगतात, आम्ही इकडे आल्यानंतर आम्हाला काय मिळणार. जे तुमच्या हातात आहे ना ते फक्त जाऊ दे. जे तुम्ही सांगतात नाही देवाने मला काही दिलं नाही, तर ते जर उचलून गेलं तर डोळ्याला अश्रू सुद्धा सुटले. कधी विश्वासघात नाही. बायबल ते सांगते ज्याच्याकडे आहे नसेल ते काढतो, म्हणजे देवा पाठ करायचं. मी घाबरतो, मी देवाला सांगतो न्यायचं तुम्हाला नाही, पण मला परत पाहिजे कार्यासाठी. हे पाप जीवन गेलेलं आहे, दुसरं पवित्र जीवन आहे. माझा आत्मा हमेशा तुझ्या कार्यासाठी राहायला पाहिजे. मला आत्मा भटकवायचा नाही.
पापामध्ये नाही टाका, नाशामध्ये नाही, द्वेषामध्ये नाही. माझं मन एकदम फ्री मला तुझ्या इच्छेवर चालू. म्हणजे तो आत्मा हमेशा कार्य करतात. अशुद्ध आत्मे भटकतात ते माणसात शिकतात, मग पवित्र आत्मे भटकू दे ना कार्य करण्यास. असं देवाकडे प्रार्थना कर. कारण येशू गेल्यानंतर पवित्र आत्माच आला की नाही. त्यांनी काय सांगितलं, मी जातो आणि तुम्हावर पवित्र आत्मा येतो, तुम्हाला सर्व शिकवी. रोज प्रार्थना कशी करणार? 31:5 माझा आत्मा तुझ्या हात देऊ दे. आता मला परत आत्म्याने आणशी तर तुझ्या कार्यासाठी. आता त्याने आत्मा पाठवला, येशूने आत्मा पाठवला, तोच येशूच्या नावाने. म्हणून पेत्राने काय सांगितलं प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3रा अध्यायामध्ये, माझ्याकडे सोनं रुपये काय नाही, जे आहे ते देतो, येशूच्या नावाने उठ. तरी येशूचा आत्मा दिला. अलिशा संदेशता काय सांगते, एलियाच्या आत्म्याने मी थांबतो. आपल्याला देवाचे आत्मे ठेवा, देवाकडे अशी प्रार्थना करा. कारण देवाचा आत्मा माझ्यामध्ये आला पाहिजे ना, माझा देवाचा आत्मा देवामध्ये राहिला पाहिजे. योहान 15:4 तू माझ्यात राहा मी तुझ्यात. गणितिकरस पहिल्यापर्यंत 3:16-17 तुम्ही देवाची मंदिर. अरे या जगाचे मोह होतात आणि जेवढा तुम्ही माणसाची सहवास ठेवेल ना तेवढी ती पीडा तुमच्या अंगावर येईल आणि तुमचं मन त्या माणसासारखं होईल, देवासारखं. आणि जो मनुष्य जेवढा देवाच्या जोडीला राहील ना तेवढं मन देवासारखं होईल, या जगासारखं. याकोब 4:4 जगाची मैत्री देवाबरोबर. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 2रा अध्याय 15 वचन, जगात व जगातल्या गोष्टीवर कृती करू नका, ती परमेश्वराचं प्रेम आहे. जगात राहा, होऊ नका. परमेश्वरी जग आपल्यासाठी घडवायला सांगितले. मार्क 16:15 वचन सांगितले, जा संपूर्ण सृष्टीला सुरुवातीची गोष्ट, संपूर्ण जगाचा. पण आम्ही जगात जातो, पापात जातो, नाशात जातो. देवाने आम्हाला काय शिकवलेलं आहे, आम्हाला काय शिकवतो हे पहिलं शिक्षण पहिलं घ्यायचं आणि त्याप्रमाणे म्हणून मी 3 वर्ष म्हणून मी 3 वर्ष रात्र दिवस अश्रू गाळे प्रत्येकास बोध करण्यास खंड पडू दिला नाही. ही आठवण ठेवून बघा काय सांगितले, खंड पडून दिला नाही. हल्ली म्हणून ही आठवण ठेवून. आता तुम्ही विचार करा, आम्ही रात्र दिवस देवासाठी कार्यासाठी सारखी झोप ताण नाहीये, बरोबर, व्यास नाही, किती गरज असला तरी काय मला पाणी नाही. मग हे जे जीवन आम्ही अर्पण करतात देवासाठी, त्याच्या कार्यासाठी, तेव्हा देवाचा आत्मा आम्हाला नाही. आपल्या सगळ्यांना देवाने शिकवलेले मुद्दे हे पाळतात. आणि जर हे शिक्षण घेऊन तुम्ही चालले तर देवाच्या मार्गात चालणाऱ्या माणसाला कोणी नफरत करू शकत नाही, द्वेष करू शकत नाही, हेवा करू शकत नाही. कारण जी वेळ देवाने आम्हाला दिलेली आहे त्याचा वापर आम्ही सगळ्यांनी. म्हणून मी सगळ्यांना सांगते, सगळं सोडा पण येशूला सोडू नका. येतील संकट, येतील दुःख, येतील गरिबी, येतील मुश्किलता, सगळं येशू मध्ये. पण त्याच्यातूनच हळूहळू मार्ग निघतात. मार्ग असे नाही निघत, मार्ग हळूहळू निघतात. जो मार्गावर चालला येशूच्या मार्ग. तुम्हाला काय वाटलं की येशू मध्ये आला की सगळा पैसा, धन, संपत्ती पाहिजे? तो पैशाच्या लोभामध्ये नाही, तो लोकांचं जीवन परिवर्तन करण्याचा त्याला लोभ असतो. की लोकांची घडण व्यवस्थितपणा दुःखी आहे, निराश. म्हणून तो काय सांगितलं, रात्र दिवस मी 3 वर्ष. त्या काळामध्ये पण तोच प्रश्न होता, मग आता पण या काळामध्ये तेच होणार. किती लोक निघून जातील माहिती नाही. लोकांनी काय ऑफर सोडलेली आहे की सगळे निवडले लोक सोडून गेले. अरे योहान 6 अध्याय 60 वचन, पेत्र एकटा राहिला की नाही, त्याच्याबरोबर 12 राहिले, दुसरे 11 होतं. एक विश्वास घेतला, तो निघून गेला. अखेर जगाला आलवलं गेलं त्या 12 जणांनी. मग ते दुसरे गेले म्हणून काय केंद्र बंद झालं त्याचं? आज अखेर जगाला केंद्र आहे त्याच्या नावाने, येशूच्या नावाने. समजलं? आज तुम्ही सोडून गेले, तुम्ही देवाचे नाही म्हणून सोडले. देवाचे असते ते देवाबरोबर राहिले असते. आपले असते तर योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 19 वचन बघा. म्हणजे तुम्ही खरे कोणाचे आहे ते माहिती. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय वचन 19, आपल्यातूनच ते निघाले तरी आपले नव्हते, ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्या
काय सांगतात की सगळे निवडले निघाले. जे निवड नव्हते ते निघाले, जे निवडलेले आहे ते कार्य करतात. मला समजलं तुमच्या लक्षात. जे निवडले नव्हते ते गेले, जे निवडले त्यांनी कार्य केलं. येशूने लोकांची निवड केली, कार्य केलं. जे निवडलेच नव्हते, त्यांच्या मनाची निवड नव्हती, ते गेले. म्हणून हे बायबल असं दिले, खरेदी करा 6 अध्याय 1 पासून वचन घेऊया. बंधुजनो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक बुद्धीच्या आहात ते तुम्ही अशांना सौम्य बुद्धीने तळावर आणा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. आपण जीवनात आध्यात्मिक आध्यात्मिकच्या दृष्टीने म्हणजे चांगलं धार्मिक गोष्टीने त्यांना ताणावर चांगलं, पण तो सगळं स्वतःकडे पण लक्ष दे. मग आम्ही आध्यात्मिक आहेत कुठे? अरे देवाचा हात सोडला तर सगळं गेलं. देवाला काय कमी आहे? आज तुम्ही नाही काम केलं, मी नाही केलं, तरी देवाने एवढी प्रजा बनवली. 12 प्रेषित ते कार्य करून गेले. त्याच्यानंतर केवढे प्रेषित झाले, त्याच्यानंतर आज मी इकडे तुम्हाला घडवतो. तुम्हीच ज्यावेळेला तुम्हाला मोठं गिफ्ट मिळालं ते 6 पासून वचन केलं. वचन 6 ज्याला वचनाचं शिक्षण मिळालेलं आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्यांना सर्व चांगल्या पदार्थाचा मला शिक्षण मिळाले ना, तर मी चांगलाच पदार्थ, चांगलंच मार्गदर्शन करेल, चांगलं शिक्षण देईल, चांगलंच. कधी कधी आपल्याला ह्या गोष्टी समजत नाही, ह्यामुळे आपल्या जीवनात घडण किंवा प्रगती होत नाही. म्हणून देवाने जे शिकवले ते शिक्षण आपल्या सगळ्यासाठी खूप महत्वाचं आहे. फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. माणूस जे काही पेरतो जसं पेरणार तसंच उगवेल. भात टाकलं ते भात, गहू टाकले ते गहू, चांगलं केलं ते चांगलं, वाईट केलं ते वाईट. परिस्थिती तीच आहे, बाकी काही नाही. म्हणून ते देवाचा उपवास होत नाही. जो देहाच्या स्वभावाप्रमाणे पेरतो त्याला देह स्वभावापासून. आता आपण देहाच्या मागे चालले तर तुम्हाला नाशाचं पीक मिळेल. नाशवंत पापात पडतील, नाशात पडतील, खायला प्यायला लागतील, मौत पडतील, सगळ्या वाईटामध्ये चालेल. कारण ते वचन तसं शिकवलं. तरी काय सांगितलं? त्यांना नाशाचं पीक मिळेल. प्रार्थना सोडल्यानंतर ते माहित नाही, मी पण तुमच्यासारखा होता, मला एवढं गिफ्ट मिळालं होतं जबरदस्त. ताण पडायची, ट्रेन मध्ये रिक्षामध्ये पण पडले, ट्रेन मध्ये पण पडले. मला लगेच प्रार्थना, मी ताबोर आश्रममध्ये गेलेलो, मला पवित्र आत्मा मिळाला. माझ्या मुखात फक्त एकच शब्द होता, हालेलुया हालेलुया. कोणाशीच बोले न. जे बघत होतं ना, ज्या लोकांना बघितलं मी त्याच्या जीवनामध्ये दुःख आहे, तो दारू पिऊन थर कापत होते ट्रेन मध्ये. ज्यांना बघितलं त्यासाठी मी मध्यस्थी केली, ज्याला बघितलं त्यासाठी मध्यस्थी केली. हे दान पहिलं पाहिजे. तुम्हाला पहिलं दान का? याला बघितलं वाचावंच नाही ना, त्यासाठी प्रार्थना कर, कमरेला त्रास होईल. जसे तुम्ही बसतील, जशाला टेकून बसतात काही प्रार्थना कर, त्याला शक्ती कमी मिळाली म्हणून तो सपोर्ट घेऊ. आता असे बसल्या, त्यांना काहीतरी सपोर्टाची गरज आहे, मग थोडी प्रार्थना कर की देवा त्याला ताकद दे, एवढा टाइम बसायचा. हा, मध्यस्थी सगळ्यासाठी करायची असं नाहीये, मनात विचार उलटे नाही आणायचे. हा प्रश्न आहे. मग त्याच्यानंतर मी काय केलं? प्रार्थना सोडली, मित्र पकडले, गुटखा खायला लागला, झाला गुटखा नाही झाला. हालेलुया. परिस्थिती अशी आहे, चालला एकामागे खातो बस. माणिकच्या 80 पाकिट, हालेलुया. पानपारा 40 पाकिट, हे सुटलं ते. अरे नंतर आता थोडा जाडा होतो. तर एकदा तुम्हाला माहिती आहे, आपल्या हरणामध्ये थॉमस एक नाव होतं, तो मुलचीत खात होता. त्यांनी ब्रश करताना इथून बाहेर निघाली. ही साक्ष माझ्या कानावर आहे. तेव्हा मी थोडंसं घाबरलो आणि देवाला सांगितलं, बघा मी येशूच्या आईला सांगितलेलो, हे बघ मला
याच्यातून सुटका व्हायचं. देव काय खात नव्हता, मग मी कशाला खातो? मग देव माझ्यामध्ये आहे की नाही? मग ते मला पोटाला दिशा दिली, त्या पोटाला पाहिजे. रस्त्यात जाता आणि जाताना काय माहिती तेव्हा काय करत होतं माहिती ना, मोठ्या वेळेला तू गुटखा तर पहिलाच सोडला, त्याच्यानंतर जाडा होण्यासाठी बियर प्यायला. आज संडे की नाही, आज दुपारचे 2 संध्याकाळचे 4 म्हणजे डेली असं मला दिवसाला 6 बियर लागायचे. आणि बियर पाहून म्हणजे अत्यासारखा होणार होता. काय 6 बारीक होतो, एकदम बारीक. जाम हसायचे लोक मला. संत फ्रान्सिस जेवियर सांगायचे पहिल्यापासून. तर परमेश्वरची योजना अशी एक दिवस अशी झाली, लोक तुळशीची रामेदीला जायची नाही का नमस्काराला, असा मी जायचा. तर मी पण बरं जातो, चल चालला सगळीकडे प्रार्थना करतो. एक दिवस मित्र भेटला मला सांगते, अरे आपण कोर्टाला जाऊ, चल. मनात विचार केलं मी, रोज देवाकडे हेच मागायचा, मी बियर पितो, बियर सोडायचा आहे, तंबाखू सोडायचा आहे, हे खातो, चोरून खाणार ना. आता सगळ्यासमोर ओपन करते बघा, लोक 12 उघडकीच सगळ्यासमोर आहे की नाही? आता मी बोललं की नाही, तू 12 आहे की नाही, उघड चालेल की नाही, आणि पाप केलेला आहे. लपते का? नाही लपत. कधी लपवायचं पण नीतीसूत्र 28 देता. तर ही जी पाप मी उघड, त्यावेळी जाता एक बियर पिली आणि निघालो. एक तंबाखूची पुडी डबी घेतली, विचार घातली, निघाला. बाथरूम मध्ये जाते, दात उठतात ना, 2 काळ्यात बघा त्यापर्यंत 2 दात किडलेले होते. आता बर्फाचा खातो तरी तंबाखू नाही मिळत, पण त्यावेळेला ते बियर प्यायचं तेव्हा थंड वाटायचं, तेव्हा ते बरायचं. अर्ध्या रस्त्यात जाता स्टेशनला उतरू का काय करू, शैतान पळालाच आहे. ती डबी घेतली का बाथरूम मध्ये गेला ना, शैताना चालता हो आपटली जोरामध्ये, फेकून दिले. राहते का तिकडे, सोय एवढे महिने खाले पिले ते, म्हणून खेचते बस काय नाही जाणार, काही असू उतरून घेऊ का नाही. आता सोडले तर सोडले, जायचं नाही. जाता ऐक पोटाला गेलो, रात्रीत बसलो. कॉन्सिलिंगचा दिवस होता. माझी पाप बघा, पाप आपण जेव्हा कबूल करतो ना, ते कोणाकडे कबूल करायची पण गरज नाही. रोज स्वतः आपली पाप पदरी घ्या, कमी म्हणजे खाली करा, स्वतःचे 32 पास. तर मी गेलो, तिकडे एक सिस्टर होती, काउन्सिलिंग करायला गेलो. माझ्या फादर होते, लक्षात घ्या. तर एका फादर गेले, त्याच्या फादरचं नाव होतं नाही पॉल. तर त्या फादरकडे गेलो. आता मला सांगणार आहे काय खाल्लेलं आहे, गुटखा खाल्लेला, तंबाखू खाल्लेला, बियर, वाश येणारच ना. ज्याला घी पाहिजे तुमच्या अंगातलं सगळं वाश येणार. तुम्ही काय पाप केलेलं असेल ना, त्या समोर उभे राहा, तिकडे बरोबर समजते. कारण पवित्र त्या लोकांमध्ये ते सगळ्या माणसाचे चित्र माहिती पडतं. तर मी पाप खाली करूनच गेले ना, समोर उभा राहिला. मला वाटलं आता सांगितलं. माझ्या बरोबर 7 जण दुसरे आले होते. साधारण काय केलं, मी हात जोडले, मला पापांची कबुली केली, बसला. त्या फादरच्या पुढे पाहिलं. फादरने सांगितलं, जो माझा नंबर आहे तो घे, माझं नाव पॉल आहे. मला दिला आणि माझं नाव पॉल आहे ना. मला सांगते तू माझ्यासाठी प्रार्थना कर. मी आला इकडे पाप कबूल करायला, हा काय सांगतो, तू माझ्यासाठी प्रार्थना कर. हे काय रे, मला थोडं टेन्शन झालं यावर गोष्टीविषयी. मी माझं पाप खाली करायला आला न, हो सांगतो माझ्यासाठी प्रार्थना कर. पण देव जेव्हा निवडते बघा, पवित्र आत्म्याला केलं. आपल्या जीवनामध्ये एक शिक्षण घ्यायचं. रोमकरांमध्ये 8 ते 10 व 17 2 वचन. ख्रिस्त तुम्हामध्ये असेल तर शरीर पापामुळे मेलेला आहे, तरी आत्मा जिवंत आहे. शरीर मेलं पापाला, पण आत्मा नाही मेला. आत्मा नीतिमत्वासाठी. आज तुम्ही विचार करा, ज्या वेळेला देवाने शिकवलेले मुद्दे असतात ते आपल्याला ठेवायचे. शरीर पापामुळे मेलं, आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत. आत्मा माझा नीती होता ना, मनात पाप ठेवलंच नव्हतं, ते झालं. पाप म्हणजे काही केलंच नाही, मी कबूल करतो
जाम चांगलं काम करतो, तुला देवाने जाम आशीर्वाद दिलेला आहे. मी आला इकडे एवढ्या लावून खर्च करायला, बिअर सोडायला आलेला आणि तंबाखू सोडायला आलेला. त्याच्यानंतर आता गेला काउन्सिलिंगला. म्हणजे मी तिला तरी सांगेल सिस्टरला, ती सिस्टरच होती. त्या सिस्टरनी मी बसला तर तिने तिच्या बहिणीच्या पोरीचा फोटो काढला ना, मला सांगते बघ हिचं लग्न म्हणून तू प्रार्थना कर, मी इकडे हे करायला आलाय का? ते ऐकले येऊन फायदा नाही. काय सांगू आता, मी माझ्या दृष्टीने आला आणि तिच्या दृष्टी वेगळं सांगते. तिचे म्हणजे लग्न जमत नाही म्हणून. ठीक आहे, तो फोटो दाखवला असा साठवला दिला. मला सांगते तू माझ्यासाठी प्रार्थना कर, मी प्रवचन एवढं सांगितलं बरं आहे, प्रवचन कोणा सांगितलं तर बरं आहे. ठीक आहे, काय नाही बरं, प्रभू तुम्हाला देते. प्रवचनासाठी सांगते म्हणजे हो तिने तिच्यासाठी प्रार्थना. माहिती नाही आजच्या काळात कुठे असेल ते देवाला नाही. मी विचार केला माझी हेतू इकडे नाही, म्हणून बायबल पेत्राच्या पहिल्या 5:6 सांगितलं सर्व चिंता तू प्रभूच्या हातात दे, तू भार नाही. एकदा योहान 15:16 देवाने तुमची निवड केली ना तर देवाचं काम करा, हीच तुमची पाप कमी होतात, बाकी काही नाही. मग मी सुरुवात केली परत कार्याला, मग त्यानंतर हे सगळं खाली बसलेलं देश शैतानाचे. लक्षात ठेवा आपल्यात पाप कुठून धावते माहितीये का? जेव्हा आपण देवाची सेवा करत नाही तेव्हा पाप मागे त्याची किती स्मरण. आणि ह्यामुळे आपल्या हर एक व्यक्तीसाठी एक कठीण दिवस झाला. लक्षात ठेवा मी माझी ही साक्ष तुम्हाला सांगतो आणि मी टिकलो त्यामुळे माझा फायदा झाला. जर मी आज टिकलो नव्हतं तर फायदा नाही. मार्क मध्ये 13:27 घ्या. मार्क 13:27. त्यावेळेस तो देवदूताला पाठवून 4 दिशांकडून अर्थात पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांस एकत्र करेल. परमेश्वर शेवटला जेवढे निवडले लोक आहेत, तुम्ही देवाची सेवा केलेली आहे, काम केलेले आहे, तेव्हा तो सगळ्यांना सांगेल हा ब्रदर नाही, हा पास्टर नाही, हे नाही, जो देवाचे लोक जे आहेत त्या सगळ्यांना तो एकत्र करेल. तेव्हा तिकडे सगळं वैभव आपल्याला शेवट बघा. म्हणून कुठे धावू नका, इकडे सांगतो तिकडे सांगतो, तू सांगतो येऊ ब्रदर बरं इकडे खिशात पैसे आहेत तेव्हा धावती, पैसे संपले. येशूने पण परमेश्वर त्याने सांगितले जवळ आहे त्याचा शोध. आणि येशा 22:13 उद्या मरायचा खा प्या मजा. सगळी दुनिया धन संपत्ती पैसा खाणं पार्ट्या प्रोग्राम ह्याच्यामध्ये गुंग झालेल्या. अरे येणारी परिस्थिती एवढी खतरनाक आहे. येशा 3 अध्याय वाचा पाहिजे. ते सगळ्यांची हालत खराब आहे, सगळ्यांची खराब. अन्नधानाचा सगळ्या प्रश्नाचा. तर इस्रायल ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला परमेश्वरच्या दाखव्यांवर आपल्याला शिकवतो. परमेश्वर हे आपल्याला शिकायचंय की मला प्रभू पाहिजे, माझं काही नाही या जिंदगीमध्ये. आज काय आपल्याला वादविवाद करून भांडणं करून नफरत करून फायदे होणार नाही, आपल्या जीवनात काही घडून होणार नाही. हे पवित्र शास्त्र आपल्याला देते. म्हणून योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्याय 1:6 पासून दिलेले. गलितकरास 1:6 पासून आणि योहानाच्या पहिल्या पत्रात 4:1 पासून की आम्ही देवाबरोबर कसं असलं पाहिजे. जो खरोखर देवाबरोबर आहे आणि देव जर त्याच्या बरोबर आहे तर देवाचं राज्य तुमच्या. शेवटचा काळ आहे, तुम्ही देवाच्या बरोबर आहात. कारण फिलिपाने हा प्रश्न दिलेला होता योहान 14:6 पासून. तुम्हाला मी हे बायबलचे मुद्दे सांगतो आणि ह्या मुद्द्यात तुम्हाला राहायचं. माणसं काय पण सांगतील, माणसं काय पण शिकवतील, पण तुम्हाला कुठे राहायचं. स्तोत्रसंहिता 146 अध्याय 3 ते 4 वचन. स्तोत्रसंहिता 146 अध्याय वचन 3. अधिपतीवर भरवसा ठेवू नको, मनुष्यावर भरवसा ठेवू नको, माणसावर भरवसा ठेवू नको. त्याच्याकडून सहाय्य मिळणं शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो मागे काय करतो, आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याच वेळेला
माणसाचा शेवट होतो. असे ते त्याच्या जे योजना आहे ना त्याचा तो शेवट. म्हणून माणसा मागे लक्ष देऊन माझ्यावर लक्ष नाही, मी माझ्या वचनावर लक्ष द्या. मी जे शिकवतो ते देवाच्या वचनानुसार तुम्हाला योग्य वाटत असेल त्यावर लक्ष द्या, माझ्यावर लक्ष द्या. पूर्वी लोक भरपूर मला किंमत द्यायची आणि देवाला किंमत कमी, काय सामर्थ्य आहे, काय दान आहे, अरे बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, मग मी असं काय करतो, देवाशिवाय कोणाची स्तुती करायची, देवाशिवाय कोणाला धन्यवाद द्यायचा. मग हळूहळू ते चमत्कार वाढवत, अशी चमत्कार व्हायची की तुम्हाला माहिती काय देवाने केवढी मोठी परमेश्वरी वरदानं दिली. डोक्यावर दगड ठेवला तरी मुलं होतं, बरोबर, फुल ठेवलं तरी मुलं व्हायची, आज्ञा दिली तरी व्हायची. ते बघा तिकडे आलेले तुम्ही ना, गेलेली वस्तू परत आलेली, ती आहे, मुलगी आहे इकडे, मुलगा पण आहे, मुलगा आलाय का नाही. कोणते चमत्कार नाही झाले मला सांगा. अशक्य शक्य, डॉक्टरला अशक्य होतं पण देवाला शक्य. देवाचं का देवाने निर्माण केले त्याला सर्व शक्य. डॉक्टरी करा मी असं नाही सांगितलं की डॉक्टरी नाही करा, कारण जिथे विश्वास आहे गोळीवर, जिथे विश्वास आहे खाण्यावर, जिथे विश्वास आहे डॉक्टर, ते माणसाच्या मनात एक भीती असते. भीती एक स्वभाव आहे आणि हा स्वभाव जर असला तर त्याचे विचार बदलतात. मग प्रार्थनेत आल्यावर मी बरा होईल, तेवढे डॉक्टरकडे गेल्यावर बरा होईल, की थोडासा आचार विचार माणसाची होतात आणि देवानेच पण त्यांना निर्माण करून पाठवले. त्याचा अर्थ असं ते प्रार्थना एक असं एक आपलं जीवन आहे की स्वर्गाचं नातं आहे आणि शरीराचं नातं एक डॉक्टर. म्हणून या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्या सगळ्यांना घेता आली. परमेश्वराने एक आत्मा दिला, उत्पत्ती 2:7, तेव्हा जीवधारी प्राणी, एका प्राण्याचं रूप होतं आपल्याला. पण नंतर पाप वाढले, माणसाला सर्वात श्रेष्ठ बनवला आणि तिथे सगळं कष्टमय, जिंदगीमय, दुःखीमय असं दुःखाने आपल्याला चालवलं आणि पृथ्वीमध्ये पाप. पुढचं भविष्य आपलं तसंच होतं, पण आपल्याला तेवढं ज्ञान नाही, कारण देवाचं ज्ञान पण घेत नाही. मी तुम्हाला सगळं सांगतो, कोणताही मनुष्य तेवढा प्रार्थनेत असेल ना तर त्याने फक्त विचारा की मला देवाचं पूर्ण ज्ञान घ्यायचं नाही घेऊ शकत. पहिलं मन साफ ठेवा ना, सगळे मोह बाजूला करला की तेव्हा देव आपल्याला शिकवते, नाही ते शिकवत नाही. लक्षात ठेवा. हा, तुम्ही एखाद्या पापात पडा नाही, लक्ष सगळं बाजूला. माणसाला प्रत्येकाला परमेश्वराने असा एक आशीर्वाद दिला, पण सत्याखाली आणायला लागले त्यांनी सगळे सत्यानाश केला. म्हणून येशू जन्माला का आला, मग त्यांनी मानवाचे नियम तयार केले. पाप वाढत चालले ना, मग त्याला 30 वर्षात 35 म्हणजे 30 वर्ष पृथ्वीमध्ये. नाही तर पूर्वी माणूस कसं होतं माहिती का, जनावर असत. 4 ते 5-6 वर्षामध्ये ते जनावर कसं मोठं होते तसं माणूस होतो. एवढी पुढे पहिली हे होती. मग बघितलं तर सगळे जनावरांसारखीच वागायला लागले, पापातच पडले. देवपुत्र पण पापात पडले. पण ती 6 पासून मग सृष्टीचा नाश केला. मग नोमाच्या जगात आता पण तसंच होणार. आता जे होणार आहे ना ते असंच होणार आहे. अचानक पुरे, अचानक वादळी, अचानक महामारी, अचानक रोगराई, अचानक भूकंप होईल. हे सगळं दरवाजे उघडलेले आहेत स्वर्गाचे. हे आता दिवसांदिवस सगळं होणार. आणि तुम्हाला माहिती प्रकटीकरणामध्ये गरमी एवढे सांगतात 16 ते 8 मध्ये, उन्हाने माणसं करतील. देवाचं राज्य प्रत्येकी व्यक्तीचं जीवन आहे ना ते देवाच्या वचनानुसार. माझं मत आहे ना, तुम्ही वायफळ घरात खर्च करतात त्याच्याबद्दल एक काम करा. 5 घराच्या आजूबाजूला जर जागा आहे तर 5 झाडं तरी लावा. म्हातारपणात एक फळ तरी मिळेल, काहीतरी फळं खातात तरी. शोची झाडं लावून काय करणार आहे? हा, जरा डोळ्याला नजर कमी यायला लागली का मग चष्माची ऑर्डर लागते. चष्मा फुटला तर तो फळ पण दिसणार, झाडं पण दिसणार नाही. शो कोणते ते दुर्गट दिसत असत. पण फळं जी आहेत, डायबिटीस साठी पेस्टिसाइड आहे ना, जांभळाचं, काळी जांभळं मस्त औषधी आहे. फळं खाणाऱ्याला रोग नाही हा, पण तेच लावणार नाही. माझ्याकडे पैसा असला ना एक गावात फिरीत एक झाड नाही, अख्ख्या प्रत्येकाच्या घराला एक झाड, एक घ्या बक्षीस लावून दे. या सकाळी प्रार्थना करत असताना भरपूर सरकारी शाळा आहे तिकडे, निर्णय घेतला
की 5 झाडं त्यांना लावू द्या. पोरं खातील का नाही चांगलं मिळून? नाही काय खायला घरात टिफिन नाही मिळाला माझ्यासारखा आणि चणे खाऊन बसलो. मला खूप काही करायचं आहे. पण ज्या दिवशी त्याची इच्छा असेल, मी सगळी गरीब समजतो. गरीब काय, मला गरिबी जास्त जाणीव, श्रीमंत जाणीव, गरिबी जाणीव. रोज माझ्या मनात हेच खेळणार, त्याला हे करून द्यायला पाहिजे, त्याला ते करून द्यायला. झोपत पण नाही सांग. पैसे असते तर मी हे केलं असतं, पैसे असते तर ते केलं असतं, पैसे असते कसं केलं असतं, पैसे असते कसं केलं असतं. म्हणून इकडे जागेमध्ये सगळी लावल्यात मी झाडं. खा, कोणीतरी पडत. खायला परमिशन आहे सगळं. माझ्यासाठी ना, लोकांसाठी झालं. मला ऐकण्यात आलं एका माणसाने 1000 बड्डेला 1000 वाटले. एवढं बरं वाटलं. देवानी सर्वांपैकी 24 सवाचा उदय जाणारा परमेश्वर 1000 झाडं दिली पडत झालं. एवढं पुण्याचं काम केलं परमेश्वराने. हे काम आहे. असं जर प्रत्येक माणसाने केलं तर किती मुश्किलीचं काम होईल. ती गरमी होणार, नवीन आकाश नवीन पृथ्वी होणार. रस्त्याच्या आजूबाजूला मिळते, तुमच्या दाराच्या बाजूला जागा असेल तरी छोटे झाड नका, एक फळ घाबरू नका. घराचे पत्रे कुठले तरी सांग, आंबे पत्र्याचे पैसे आणून दिले, पण त्या मनुष्य घरावर दगड जाईल असं मारणं. खरोखर मी लहान असताना फळं खायला नाही मिळत होतं ना, मी खूप हे अनुभव घेतले, शिकलो मी. आमचा मामा झोपायचा आणि जांभळाचं झाड झोपणं झोपू दे, मी आणि माझा मित्र विचार गेला देवाच्या वरती सोडलो. दिवाळीला झोपून राहू द्या दुपारचा, तू गर्दीला बाहेर झोपे. त्या परमेश्वरांनी मला पाप करायला परमिशन नाही दिलं, पण शिकायला दिलं की हेच तुला पुढे करायचं आहे. खूप करतो. आता तर पोरांना सगळं मिळते खायला. पहिली परिस्थिती जशी होती, बाप काय काय खाल्ले असतील, आळूचे कांदे, वरती ते थोडस असते काय काय. म्हणून मला ते सगळं बनवायचं आहे आणि लोकांसाठी. वेळ होती, ती वेळ आपल्या जीवनात कधी ना कधी चांगली येतेच, कधी वाईट येते. आता देवाने मला सगळं शिकवलंय आणि मी शिकतो आणि शिकायचं आणि शिकून घ्यायचं. आठवण, एक आठवणीसाठी भविष्यात आठवते. एक तुमचं जीवनामध्ये गिफ्ट, त्या बर्थडेला काही फुलं देऊ नका ना, काही वस्तू आणू नका. कोणाचा गिफ्ट असेल तर एक झाड द्या. मी तो विचार आता तसाच केला, ज्यांची वाढदिवसाची घरात जागा असेल ती एक झाड दे. झाडं लावायला गेलं आलं नाही. परिस्थिती अशी आहे, काय केलं तर खूप काही करू शकतो. अनेक ठिकाणी अनेक जागा मी तुम्हाला मन आणते की 10 झाड लावू का, 5 लावू का, हे लावू का, कळम. हे बघा, परमेश्वराची देणगी जी असते ना, ती सगळ्यांसाठी असते. त्या तुम्हाला माहिती आहे, आधी पक्ष्यांना फळं झाडं मिळत नाही खायला. फार कठीण दिवस आले, पक्ष्यांनी खाल्ले तरी चालेल, पण लावा, त्याला पण देवाने. तर बरेचसे गोष्टी आहेत. जेव्हा माणूस माणसावर प्रीती करायला शिकेल ना, तेव्हा तो दुसऱ्यासाठी सगळं करायला शिकेल. मी विचारतो, पार्टीला, कार्यक्रम, प्रोग्रामला पैसा जेवढा वेस्ट करते ना, तोच पैसा लग्नाला, कार्यक्रमला एवढा पैसा वापरतो. तोच खर्च घ्या आणि भविष्यात झाडाला स्वर्गात जमा होईल. हा, कितीतरी लोकांची प्रगती होईल. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. आपण पण एक झाडाप्रमाणेच आहे. किंवा 15 जर आपण चांगली कर्म केली तर आपल्याला देवाच्या बरोबर राहता येईल. नाही केलं तर पाट्याप्रमाणे वाढून फेकून अग्नीमध्ये टाकायचं. ते परमेश्वर पिता दयाळू बापा, सुद्धा दिवसाबद्दल तुझ्या आभार म्हणतो. मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून, शांतीने भरून, तुझ्या वचनाचा मान करते. सर्व काम सर्व आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने.